आणि त्यांनी धनगर बांधवांनी मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि मनोजदादाच्या सोबत आहोत हा सुद्धा विश्वास दिला होता। आणि हे सगळं झाल्यामुळं हाकेंना थोडंसं जळफाट व्हायला लागलाय। त्यांच्या जवळचे लोक त्यांची जी चुकीची भूमिका आहे धनगर समाजाच्या आरक्षणावर न लढता ओबीसी म्हणून मराठ्यांच्या विरोधात लढायचं ही जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध म्हणून त्यांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आमच्याकडे येत आहेत, मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत, मनोजदादांना पाठिंबा देत आहेत, मनोजदादांच्या सोबत आहेत असं दाखवतायत। त्याच्यामुळं हाकेंना हे सगळं पोटसं उठलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संपर्क साधला पण नेमकं ते काय सुचवलं की फोटो घरातला होता? हा, विष्णू भाऊ कुराडे यांच्या माध्यमातून मला त्यांचा कॉल आलेला आहे, परंतु व्हिडिओ कॉल आलेला आहे, परंतु मी काही संकेत पाळणारा माणूस आहे त्याच्यामुळे त्यावर मी अधिक बोलणार नाही। परंतु मला विश्वास आहे एक ना एक दिवस लक्ष्मण हाके हे मनोजदादांना भेटायला येतील, मनोजदादांचा फोटो सुद्धा त्यांच्या घरात लावतील हे मात्र नक्की आहे। आणि तशा प्रकारचं ते विष्णू भाऊने सांगितलेलंच आहे। त्यांचा शब्द आहे ना, आता त्याच्यात अधिक बोलण्यापेक्षा विष्णू भाऊनी सांगितलंय ना, विष्णू भाऊनीच कॉल करून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याच कॉलवरून तो व्हिडिओ कॉल आलेला आहे। त्याच्यामुळे आता जास्त उगाच बोलण्यापेक्षा मला विश्वास आहे नक्की ते मनोजदादाला भेटायला पण येतील। आता त्यांना लक्षात आलंय मराठ्यांना आरक्षण मिळालेलंच आहे, मराठी त्यांच्याही अगोदर ओबीसीत आहेत, त्याच्यामुळे त्यांची ते पूर्वीची भूमिका सोडून आता या मराठे सुद्धा ओबीसीत आल्यामुळे मराठ्यासोबत येतील, मनोजदादा सोबत येतील आणि नक्की ते मनोजदादाचा फोटो घरात लावतील आणि मनोजदादा सोबत त्यांचं नेतृत्व काम सुद्धा करतील।